हां तुमचं शूटिंग चालू आहे. पहिली कोण आहे गती मार्गणा कोण आहे? हां प्रीतची मम्मी. हां 14 मार्गणीपैकी पहिली मार्गणा गती आहे. हां गतीचे 4 प्रकार आहेत. हां मनुष्य गती, देवगती, तिर्यंची गती आणि नरक गती. बरोबर. यापैकी मध्यलोकामध्ये मनुष्य गती आणि तिर्यंची गती. बरोबर. अधोलोकामध्ये नरक गती आहे. बरोबर. ऊर्ध्वलोकामध्ये देवगती आहे. बरोबर. छान. गती मार्गणा समजली? आवाज येते ना सगळ्यांना? हां म्हणजे मला सांगायला नको. मग छान सुंदर सांगितलं. मग 14 मार्गणा आहे का ना, त्यामध्ये गती मार्गणा झाली. आता पुढं काय आहे? इंद्रिय मार्गणे कोण बोलणार आहे? हां बरोबर. छान बरोबर. हां बरोबर. हां बरोबर. हां बरोबर. स्पर्शनेंद्रिय ज्यांना आहे असे धारी जीव एकेंद्रिय आहे ना. स्पर्श आणि रस. बरोबर. हां हां कर्णेंद्रिय. छान बरोबर. नाही ठीक आहे. हां बरं ठीक आहे. एकेंद्रिय जीव स्थावर आहेत आणि बाकीचे सगळे त्रस आहेत. बरोबर. अजून काय सांगणार आहे का? हां उदाहरणं सांगणार वय. बरं सांगा उदाहरण सांगा. हां हां बरोबर. हां हां बर. हां सगळे नारकी. बरोबर. छान मस्त चांगलं आहे. मी जे सांगितलं नाही ते पण सांगितलं. बरं आहे. हां आता अर्चना काकी पुढं काय मार्गणा? हां स्थावर नामकर्माच्या दयाने जीवाला जी अवस्था प्राप्त होते त्यास काय म्हणतात? बरोबर. काय म्हणजे शरीर. कायाचे 6 भेद आहेत. स्थावर 5, पृथ्वीकायी, अग्निकायी, जलकायी, वायुकायी आणि वनस्पती. बरोबर. हां तसं पाहिजे तसं तुम्हाला पाहिजे. इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या जीवाला तसं म्हणतात. हां वनस्पतीचे भेद आहेत 2. प्रत्येक वनस्पती आणि साधारण. बरं ठीक आहे. चांगलं आहे. छान. मग पृथ्वी हे ज्यांचं शरीर आहे ते पृथ्वी काय. जल हे ज्यांचं शरीर आहे ते जलकायी. हां वायू हे ज्यांचं शरीर आहे त्यास वायुकायी. हां बरोबर. वनस्पती ज्यांचं शरीर आहे त्यास वनस्पती काय. वनस्पतीकायी जीवांचे 2 भेद आहेत. प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती. छान. प्रत्येक वनस्पतीमध्ये पुन्हा 2 भेद आहेत. सप्रतिष्ठित वनस्पती, अप्रतिष्ठित वनस्पती. आणि साधारण वनस्पतीचे 2 भेद आहेत. नित्य निरोध, इतर निरोध. त्यात पुन्हा 2 भेद केलेले आहेत. सूक्ष्म आणि बरं चांगलं आहे. हे सगळं शिकवणार आहे मी पण त्यांचा अवघं पाठ आहे त्यामुळे चांगलं आहे. सांगा चांगलं आहे. छान. तर मग अजून एक गोष्ट सांगितली होती की मी ती महत्त्वाची मला आहे ना. काय सांगितलं होतं इथं तुम्हाला मी प्रश्न पण विचारला होता. काय विचारला होता? काय मार्गणेच्या वेळेस 5वं गुणस्थान. 5व्या गुणस्थानामध्ये कोण सांगू शकते? षटकाय जीव आहे का नाही? षटकाय जीव मधले फक्त त्रस जीवांच्या हिंसेचा त्याग आहे बाकीचे नाही. लक्षात येतंय ना? चला पुढं. योग मार्गणा कोण सांगणार? योग मार्गणा. हां क्रांतिकारी. हां हां बरोबर. हां हां बरोबर. बरोबर. मिश्र. हां बरोबर.
हां अवतारिक अवतारिक मिश्र, वैक्रिक वैक्रिक मिश्र, आहारक आहारक मिश्र आणि कारण. बरोबर. अवतारिक अवतारिक हे फक्त मनुष्य आणि तिर्यांच्या नात असते. कुठून कुठंपर्यंत? हां अवतारिक शरीराचे शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत. बरोबर. अवतारिक मिश्र म्हणजे अवतारिक प्लस कार्बन. हां कार्बन प्लस अवतारिक म्हणजे कार्बन आहे ना. चालतंय त्याचं काय नाही. हां हां मग ते जन्मापासून शरीर पर्याप्ती. हां जन्मल्याच्या पहिल्या समयापासून शरीर पर्याप्ती होईपर्यंत काय आहे? मिश्र. बरोबर. सांगा सांगा. हां वैक्रिक हे देव आणि नारकिनात असते. हां त्यांच्या वैक्रिक शरीराची शरीर पर्याप्तीपासून ते मरणापर्यंत. बरोबर. वैक्रिक मिश्र म्हणजे कार्बन प्लस वैक्रिक ते जन्मापासून ते शरीर पर्याप्ती. शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत. छान. वैक्रिक मिश्र कुठं असतं? वैक्रिक मिश्र देवांना म्हणजे हां त्यांचे जन्म ठीक आहे. देवगती जाणार असेल तर तो मध्ये कार्बन शरीर प्लस. नाही विग्रह गतीमध्ये फक्त कार्बन आहे, पण तिथं जन्मला देवगतीमध्ये तर तिथल्या पहिल्या समयापासून शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत. बरोबर. पुढं. हां आहारक सगळ्याचा व्यापनस्थान करते. बरोबर. आहारक कृतीधारी भावलिंगी मुलींनाच खाते. छान. बरोबर शब्द वापरले. मग तिथे आहारकमध्ये ज्यावेळेस त्यांना सूक्ष्म तत्वामध्ये जर शंका आली किंवा तीर्थंकरांच्या म्हणजे वंदना करण्याचे भाव झाले बरोबर. तर त्यांच्या शरीरातून एक हात आकाराचा पुतळा बाहेर पडतो. श्वेत कलरचा तीर्थंकरांच्या पाठीला जर touch करून माघारी येतो. माघारी येतो. मग त्याला कुठलं म्हणायचं? आहारक. म्हणजे तो पुतळा परत येईपर्यंतची जी हे आहे ते. हां आणि तो बाहेर आहार मिश्रमध्ये अवतारिक प्लस आहारक असतं. नाही कारण शरीर त्यांचं अवतारिक हा असू दे की. नाही तसं नाही. आहारकमध्ये काय असतं तिथं पण कार्बनच आहे, परंतु मिश्रचं काय सांगायचं आहे की जेव्हा तो सुरू होतो पुतळा त्याच्या पहिल्या समयापासून शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही त्या पुतळ्याची तोपर्यंत आहारक मिश्र आणि तिथून पुढं शरीर पर्याप्ती पूर्णपासून एंडपर्यंत आहारक कायम. बरं असू दे की. हां आणि कार्बन हे विग्रह गतीमध्ये असते. हां विग्रह गती म्हणजे एका गतीतून दुसऱ्या गतीमध्ये जाण्याची मधली जी 3 समय. बरोबर. 1 समय 2 समय 3 समय तर कार्बन काय विग्रह गती. छान. मस्त झालं. योग मार्गणा झाली. पुढं त्यानंतर कोण आहे? वेद मार्गणा कोण सांगणार आहे? हां सोनाली गाडी. हां चौथ्या मार्गणापैकी पाचवी मार्गण आहे वेद मार्गण. हां वेद मार्गणामध्ये म्हणजे वेदामध्ये जीवाचा शोध. हां वेदाच्या द्वारे जीवाचा शोध. हां त्याचे 3 मुख्य वेद आहेत. पुरुष वेद, स्त्री वेद आणि नपुंसक वेद. बरोबर. वहीत बघू नका बिंदास. इकडं बघा इथं लिहिलेलं आहे. त्याचे हां 2 वेद आहेत. परत द्रव्यवेद आणि भाववेद. हां द्रव्यवेद म्हणजे तो शरीराचा आकार हां जो आहे तो. बरोबर स्त्री पुरुष इत्यादी असतो. बरोबर. शरीराचा आकार. भाववेद म्हणजे त्या जीवाचे कसे परिणाम. बरोबर. वेदाचा उदय 9व्या गुणस्थानापर्यंत असतो. नरक आणि निर्यमच्या गतीमध्ये जो द्रव्यवेद तोच भाववेद असतो. बर. परंतु मनुष्य आणि निर्यमच्यामध्ये जसा द्रव्यवेद आहे तसाच भाववेद असावा असं काही नियम नाही. आणि मोक्षाला जाण्यासाठी तो जीव द्रव्य पुरुष असला पाहिजे. परंतु भाव म्हणजे भावाने 3 लिंग असू शकतात. बरोबर. छान. फक्त आता खाली न बघता पुढं सांगा आहे ना. छावा आठवतोय सगळा. असू दे मला माहिती आहे. हां चला पुढं. हां पुढं कोण आहे वेद मार्गणानंतर? झालं ना वेद मार्गणं सांगून? अजून काय नाही ना? हां कशाय मार्गण? हां हां रुपाली काकी. हां हां म्हणजे जे समय परिक्रमांचा घात करतात कशाचे मुख्य 4 आहेत. क्रोध मान माया लोभ. कशाय मार्गाने 25 केले.
नाही नाही, फक्त 4च. कशाचे 4 आहेत. क्रोध, मान, माया, लोभ. क्रोध कशा म्हणजे जे जीवाला क्रोध, जीवाचा जे क्रोध चिडणे वगैरे त्याला म्हणायचं क्रोध. मान म्हणजे जो अहंकार. गर्व करणे. नंतर माया म्हणजे मायाचारी करणे. आणि लोभ कशा म्हणजे एखाद्या वस्तूची हाव करणे. बरोबर, इच्छा. छान. कशा मार्गानं झालं. पुढं त्यानंतर ज्ञान मार्गानं कोण आहे? लास्ट. 14 मार्गांपैकी 8वं मार्गण आहे ती ज्ञान मार्गण आहे. ज्ञान म्हणजे ज्याच्याद्वारे जीव त्रिकालवरती सर्व द्रव्य गुण आणि त्यांच्या पर्यायांना जाणतं हे ज्ञान आहे. बरोबर. ज्ञान 2 प्रकारे, प्रत्यक्ष आणि परोक्ष. परोक्ष ज्ञान मती आणि शुद्ध ज्ञान आहे. आणि परोक्ष मध्ये विकल्प आहे ते अवघे आणि मनपर्यंत आहे. आणि केवळ ज्ञान प्रत्यक्ष. प्रत्यक्षामध्ये विकल्प प्रत्यक्ष आहे ते अवघे आणि मनपर्यंत ज्ञान आहे. आणि सकल. केवळ ज्ञान हे पूर्ण प्रत्यक्ष आहे. बरोबर. ज्ञान आणि शुद्ध ज्ञान आणि त्यापैकी 8 ज्ञानाचे 8 भेद आहेत. त्यातले मतिज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान, मनपर्यंत ज्ञान आणि केवळ ज्ञान हे सुज्ञान म्हणजे समीप दृष्टीला असतात. आणि कुमती, कुशुद्ध आणि कुअवधी म्हणजे त्रिभंग ज्ञान हे मिथ्या दृष्टीला असतात. मतिज्ञान म्हणजे जे इंद्रिय आणि मनाच्या द्वारे जाणतं ते मतिज्ञान. शुद्धज्ञान म्हणजे मतिज्ञानाने जाणलेल्या पदार्थाला विशेष रूपाने जाणतं ते शुद्ध ज्ञान. अवधी ज्ञान म्हणजे द्रव्य, क्षेत्र, काल, भावाच्या मर्यादेत पदार्थांना जे आत्मिक शक्तीने स्पष्ट जाणतं ते अवधी ज्ञान. मनपर्यंत ज्ञान म्हणजे द्रव्य, क्षेत्र, काल, भावाच्या मर्यादेत दुसऱ्याच्या मनातील रूपी पदार्थांना स्पष्ट जाणते ते मनपर्यंत ज्ञान. बरोबर. केवळ ज्ञान म्हणजे जे तिन्ही लोकांतील सर्व पदार्थांना रूपत आणि स्पष्ट जाणते ते केवळ ज्ञान. बरोबर. कुमती. कुमती ज्ञान म्हणजे जे इंद्रिय आणि मनाच्या सहाय्याने पदार्थांना जाणतं पण ते विपरीत जाणतं म्हणून ते कुमती ज्ञान. कुशुद्ध ज्ञान म्हणजे जे कुमती ज्ञानाने जाणलेलं आहे त्याला विपरीत जाणतं ते कुशुद्ध ज्ञान. आणि कुअवधी ज्ञान म्हणजे जे द्रव्य, क्षेत्र, काल, भावाच्या मर्यादेत रूपी पदार्थांना जाणतं पण ते विपरीत जाणतं म्हणून ते कुअवधी ज्ञान. बरोबर. आता संयम मार्गाने उद्या आहे ना, संयम मार्गाने बसूनचे सगळे उद्या होऊन जातील सगळे कदाचित, नाही मग नाही झालं परवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे छान चांगला अभ्यास केला आहे महिलांनी. बेस्ट आहे ना. तर आता पुढचं शिकवतो आहे ना. पुढचं काय आहे आज तुम्हाला आता पुढचा अभ्यास करायचा आहे म्हणजे 14 गुणस्थानांची नावं. आज फक्त नावं घेतो. ठीक आहे ना. मग त्याचं आपण स्वरूप बघणार आहोत आणि मग ह्या मार्गणांवर आपण अजून येणार आहोत बरं का. फक्त मी अजून काही करत नाही. हा फर्स्ट राऊंड झाला. परत थोडंसं शिकून जरा विसरल्यानंतर परत सेकंड राऊंड घेणार. कळलं का. म्हणजे किती जणांचं काय काय झालं तेव्हा कळते अजून पक्क. आणि मग जरा 14 मार्गणांच्या विस्तारामध्ये घुसणार. मग सगळं बघणार आपण किती जीव आहेत, किती त्यांचा काळ आहे, त्यांचं किती काय काय आहे हे नंतर त्याच्या खोलीमध्ये जायचं आहे. ठीक आहे. अगोदर सामान्य तर पक्क करायचं. ठीक आहे. समजलं सगळ्यांना इथंपर्यंत. आता सगळ्यांनी जरा म्हणून दाखवा बरं 14 मार्गणांची नावं. बरोबर. तर आता गुणस्थान. गुणस्थान कशाला म्हणतात हा ना. तर गुणस्थानाचं बेसिक काय आहे हा ना. गुणस्थान बरं का. गुणस्थान म्हणजे मोह आणि योग. मोह
मोह आणि योगामुळे जे जीवाचे परिणाम होतात त्यांना म्हणतात गुणस्थान. हे शब्द महत्त्वाचा आहे गुणस्थानामध्ये, कारण सगळा गुणस्थानाचा खेळ ह्यातच आहे. कळलं? मोह आणि योग समजते. मोह सगळ्यांना, मोहण्याचे सगळे भेद म्हणजे सगळ्यांना आपण घडवलेले आहेत है ना. आणि योग मन वचन काय? योग. मोह आणि योगामुळे जीवाचे जे परिणाम असतात त्याला काय म्हणतात? गुणस्थान म्हणतात. इथंपर्यंत सगळ्यांना ठीक आहे. आता त्यानंतर गुणस्थानांची काय आहे? नाव. आपण म्हणतो सामान्य म्हणतो पहिलं दुसरं, पण त्यांची नावं आहेत. ठीक आहे ना. पहिल्या गुणस्थानाचं नाव माहितीच आहे, नसेल तर तुम्ही पुस्तकातून बघून घ्या. मिथ्यात्व. दुसऱ्या गुणस्थानाचं नाव सासागन. तिसऱ्या गुणस्थानाचं नाव मिश्र म्हणतात किंवा सम्यक मिथ्यात्व. दोन्ही पण बरोबर, अडचण नाही. मी आता शॉर्टमध्ये लिहिले. ठीक आहे. मिश्र. चौथ्या गुणस्थानाचं नाव अविरत. नाव लक्षात ठेवा है ना. नाव का लक्षात ठेवा? ह्याच्यामध्ये लपलंय सगळं है ना. ह्याचं डेफिनेशन, ह्याचा जो स्वरूप आहे त्याच्या नावामध्येच आहे. कळलं का नाही? अविरत सम्यक्त्व. तशी तर त्यांची नावं खूप मोठमोठी आहेत शास्त्रानुसार, पण ॲटलिस्ट आपलं सामान्य जरी लक्षात ठेवायचं म्हणलं तरी एवढं पाहिजे. पाचवं देशविरत किंवा विरत म्हणा, संयम म्हणा, काय चालतं. ठीक आहे ना. विरत शब्दाचा अर्थ मी तर असंयम पण म्हणतात किंवा देश संयम, देश विरत एकच आहे. ठीक आहे ना. विरत म्हणा, संयम म्हणा. देश विरत समजलं. हा. त्यानंतर सहावं प्रमत्त विरत. सातवं ही नावं लक्षात ठेवायची आहे. अप्रमत्त विरत. आठवं अपूर्वकरण. नववं अनिवृत्तीकरण. ह्याचं स्वरूप बघणार आहे आपण. त्याबद्दल नावं तर घेत ठेवा. दहावं सूक्ष्म सांप्राय. हा. अकरावं उपशांत मोह. बारावं तेरावं संयोग केवली. हे झालं आपलं सगळं. फक्त आता अभ्यास रूपाने आपण करत आहोत. संयोग केवली. 14वं अयोग केवली. नावं पाठ करायची. जसं आपण 14 मार्गाने पाठ केलं का नाही? 14 मार्गाने पाठ केलं ना? काय शकतोय ओळीनं ओळीनं म्हणा बर. गती कषाय ज्ञान ठीक आहे. बघा त्यांचं किती पाठ झाले तरी कसं का अभ्यास करा. ज्यांचं कसं त्यांनी परत अजून पक्क करा. आता तर काय तुम्हाला चार्टच आलेलं आहे थोडं. ठीक आहे ना. आता ही जशी 14 मार्गस्थान आपण पाठ केलेले आहेत तशाप्रमाणेच काय करायचं आहे, 14 गुणस्थान देखील पाठ करायचे आहेत. नावं पूर्ण असेच आहे ना. एकदा नाव पाठ झालं का नाही मग काय प्रॉब्लेम नाही. आता काय एक साथ म्हणू शकता. सगळ्यांच्या पुढं आहे ना. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, 10वं, 11वं, 12वं, 13वं, 14वं. कळलं? हे क्रमानेच असंच पाठ करायचं आहे.
ठीक आहे, हळूहळू आपण बघणार आहे. आणि तसं बाकीचं मेन तर बघितलं आहे आपण, तसं काय अवघड मला नाही वाटत आहे ना. मग मिथ्यात्व कशाला म्हणायचं? विपरीत मान्यता, विपरीत श्रद्धान, त्याचं नाव काय आहे? आता शब्दशः लक्षण नंतर वेगळं बघूया, पण आता बेसिक तुम्हाला फक्त आता काय भासन होणं आवश्यक आहे ना. मग ह्याच्या सगळ्या डीपमध्ये जाणार आहोत. मग मिथ्यात्वाचे किती भेद असतात, मग त्याचे परत किती भेद असतात, हे सगळं पुढं बघणार आहोत. पण पहिल्यांदा माझं आवश्यकता वाटते काय की बेसिक पक्क होऊ द्या, म्हणून 14 मार्गणांचं बेसिक सांगतो तुम्हाला. म्हणून मी काय काय विशेष सांगितलंच नाही. मार्गणामध्ये अजून खूप चर्चा आहे, पण म्हणलं जेवढं कळणं आवश्यक आहे तेवढं आता कळू द्या, नंतर मग पुढं सगळं जाऊ, स्टेप बाय स्टेप जायचं आहे ना. तर मग आता काय झालेलं आहे? मिथ्यात्व. मिथ्यात्वानंतर सासाधन. आपण बघितलं की नाही सासाधनाचं? सम्यक मार्गणीमध्ये वर्ण खाली खडू पडला होता का नव्हता? हां. तर मग तो जो गॅप आहे की नाही त्याचं नाव काय होतं? म्हणजेच काय? सम्यक्त्वाची विराधना केली. कळतंय ना? म्हणजे त्याला सम्यक दर्शन झालेलं आहे हे डोक्यात ठेवा आहे ना. आणि अजून मिथ्यात्वात गेला नाही आहे ना. आणि कुठला कशाचा उदय आला होता त्याला? अनंतानुबंधी क्रोधमान मायलोभापैकी कशाचा एकाचा उदय आला. आणि त्यामुळे तो कुठं गेला? दुसऱ्या गुणस्थान. एवढं स्वरूप कळतंय का नाही? झालंय ना आपलं पक्क सम्यक मार्गणेमध्ये? हां, फक्त रिप्लाय देत जावा आहे ना. तुम्ही जेवढा रिप्लाय जेवढा उत्साह दाखवणार तेवढा आम्ही अभ्यास करणार, कळलं ना. तुम्ही म्हणला जाऊ द्या ढकला, मग आम्ही पण म्हणणार ढकला जाऊ द्या, आम्हाला पण काय टेन्शन नाही. खरं सांगतोय, माझं काही नाही आहे, सगळं तुमच्याकडेच आहे. तुम्ही अभ्यास करा, चिंतन करा. तुम्ही जेवढा उत्साह दाखवताय तेवढं ते चांगलं होत जाणार. आणि जेवढा तुम्ही निरुत्साही होणार तेवढं आम्ही काय करणार? मी काय कोणसुद्धा काय करू शकत नाही. करू शकते का? काय विचारतोय? पोरं अभ्यास करत होते, लहान मुलं पाठशाळा वगैरे, मग तेव्हा सगळं आपण पाठ करून घेतलं आहे का नाही. भक्तांवर पण पाठ केलं, पुढं करत नाहीत, मग मी काय करणार? दिलं सोडून. सगळं तुमच्या हातात आहे. हे अभ्यास तुम्ही करताय म्हणून मी सांगतोय. तुम्ही करत नाही म्हणला की मग मी काय करणार? जाऊ द्या म्हणणार. समजतंय का नाही? त्यामुळं सगळं तुमच्यावर डिपेंड आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे ना. त्यामुळे कधीच म्हणायचं नाही तुम्ही शिकवत नाही, आम्ही शिकत नाही असं म्हणायचं. कळलं का नाही? उत्साहानं आहे ना. म्हणजे सगळं आता तुम्ही किती छान बघा, कसलं चांगलं जे शिकवलं नाही ते सुद्धा सांगायला लागलेत आहे का नाही. असं बरं वाटतं जरा आहे ना. अभ्यास चांगला करायला लागलेत, करतायत आणि करणार. आता पुढच्या वेळेस पुरुष येणार ना, भाग येणार ना. काय विचारतोय? अहो तुम्हाला गती मार्गाला सांगायला अवघड जाते का? सोपं आहे का नाही? इंद्रिय मार्ग काय खूप सोप्या गोष्टी आहेत ह्या. ठीक आहे, काय ठराविक मार्गाने तर थोडेसे कठीण आहेत, ते आपण देऊ परत तेवढ्या महिलांकडं. परंतु सोप्या तर जमतंय का नाही? तेव्हा होय तर म्हणतात का बघा आहे का असं कर. मग आम्हाला उत्साह येत नाही, आणि उत्साह नाही आला की मग तुम्हीच विचारता तुम्ही येत नाही शास्त्राला, मग काय म्हणायचं आता? तुम्ही दाखवायला पाहिजे का नको उत्साह? मग पुढच्या वेळेस पुरुष करणार का? किती बारीक आवाज काढते. सोपं आहे हो, खरंच सोपं आहे. एवढं मी तुम्हाला काय अवघड? ठीक आहे, 4-5 गोष्टी अवघड आहे त्या सोडून देऊ की, तुम्हाला कुठं देव म्हणतोय. पण काही खूप सोपे आहेत. आता शेवटचं तर किती सोप्या मार्गाने आहेत. भव्य संज्ञी अशा किती ते बेसिक तर सांगायचं तुम्हाला. इंद्रिय मार्गाने काय सांगायचं? 5 भेद सांगायचे फक्त. आता त्यांनी एक्स्ट्रा सांगितलं ती गोष्ट वेगळी, जाऊ द्या. पण तुम्ही कमीत कमी 5 भेद जरी सांगितले तर पास होत आहे ना. सोपं आहे, ठीक आहे. तर मग आता काय झालं? सासाधन सम्यक्त्वाची काय केली? विराधना केली. त्यात काय घडलेलं आहे? अनंतानुबंधी पैकी एकाचा उदय आला, त्यामुळे तिथं मिथ्यात्वचा उदय नाही. हे डोक्यात ठेवा, हे सगळं लागणार आहे पुढं. कळलं का? आहे ना. मिथ्यात्वाचा उदय नाही, पण कशाचा उदय आला आहे? अनंतानुबंधीचा उदय आला आहे ना. म्हणून त्याचं नाव पडलं सासाधन. आता तिसरा भेद मिश्र किंवा सम्यक मिथ्यात्व आहे का नाही.
सम्यक मिथ्यात्व कशाला म्हणायचं? तिथं सम्यक्त्व पण नाही आणि मग कसे परिणाम आहेत? बरोबर, दही गोळाप्रमाणे, श्रीखंडाप्रमाणे गोड पण नाही आणि आंबट पण नाही, आहे का नाही? असं मिश्र परिणाम, तर त्याचं नाव काय आहे? सम्यक मिथ्यात्व. आता तिथं अजून एक शब्द आहे तिथं तिसऱ्या गुणस्थानामध्ये. काय आहे? जात्यंतर. काय शब्द येतोय? असू दे, तेवढं तर कळावं ना. जात्यंतर काय आहे बरं? जात्यंतरच्या पुढचा शब्द मला बरं ठीक आहे, तेव्हा सांगतो मी. जात्यंतर म्हणजे काय आहे? अन्य जाती आहे. ही सम्यक्त्वाची पण जात नाही आणि मिथ्यात्वाची सुद्धा जात नाही, असा तो शब्द आहे. बरं ठीक आहे, परत आपण बघू. हां, सापडले की जात्यंतर सर्वघाती प्रकृती. जात्यंतर सर्वघाती प्रकृती आहे ना. तिथे कोशाचा उदय आहे तिसऱ्या गुणस्थानामध्ये. दर्शन मोहणीयातल्या सम्यक मिथ्यात्वाचा उदय आहे. कळतंय ना? झालंय तुमचं 2 दिवसापूर्वी. ओके, अशा प्रकारे तिसरं गुणस्थान आहे ना. आणि चौथ्या गुणस्थानामध्ये काय लिहिलंय हो? अविरत सम्यक्त्व. सम्यक दर्शन तर झालेलं आहे, पण अवस्था कशी आहे? अविरत म्हणजे असंयम आहे. बरोबर, अविरत है ना. किती आहे अविरती? किती प्रकारची आहे? 12 प्रकारची. शिकवलंय का नाही? असं का करताय? फळ्यावर दाखवलंय. 5 इंद्रिय आणि 1 मन, अशा प्रकारे 6 इंद्रियांची अविरती आणि 5 स्थावर आणि 1 रस, अशा प्रकारे 6 है ना प्राण्यांबद्दल अविरती. कळलं का नाही? ही 12 प्रकारची अविरती किंवा 12 प्रकारचा असंयम फळ्यावर लिहिलेला आहे. आता मला परत फळ्यावर लिहायला लावू नका. आता तुमच्या डोक्यात पाहिजे 12 प्रकारचा असंयम आहे. कुठला 12 प्रकारचा? 5 इंद्रिय आणि 1 मन, ह्यांना कंट्रोल न करणं हा इंद्रिय असंयम झाला. 5 स्थावर आणि 1 त्रस. आता काय मार्गाने बघितली होती का नाही? 5 स्थावर आणि 1 ह्यांच्या जीवांची हिंसा करणं हा काय झाला? प्राणी असंयम, प्राणी अविरती. लक्षात राहील का नाही? हां, ठेवा प्लीज, लक्षात ठेवा. मग हे 12 प्रकारचं अविरती आहे चौथ्या गुणस्थानापर्यंत. कळालं का? पॉईंट समजले? हां, बाकीचा अभ्यास आता उद्याच्याला. क्लासेस बोलून बरोबर 9 वाजता या. उशिरा येत आहे, तुमची रिव्हिजन पण नीट होत नाही. कळलं का नाही? तर असं करू नका. चला, ध्यान 2 मिनटं. चला ध्यान करा. स्वयंचिंतन करायचे आहे. भगवान बनायचे आहे ना. डोळे बंद करा. स्वतःला जाणायचे आहे. 2 मिनिट स्वतःला द्यायचे. मी हा केवल ज्ञान स्वभावी जीव आहे. माझ्यामध्ये अनंत ज्ञान आहे. अनुभव घ्या. मी जाणत आहे. ज्ञानाचा स्वभाव मात्र जाणणे. मी जाणत आहे. जसे केवल ज्ञानी भगवान स्वतःला जाणत आहे, तसा मी आत्मा स्वतःला जाणू शकतो, जाणत आहे.
माझा स्वभाव केवल ज्ञानमय आहे, केवल दर्शनमय आहे, केवल शक्तिमय आहे, केवल सुख स्वभावी आहे, केवल ज्ञान स्वरूपोऽहं, केवल दर्शन स्वरूपोऽहं, केवल शक्ति स्वरूपोऽहं, केवल सुख स्वरूपोऽहं। शांति शांति शांति। ओम विसर्जन। नमो